आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय माहिती काय, म्हणजे मला आठवतं की माझे वडील माझ्या वडिलांनी श्रावणबाळची गोष्ट मला 1760 वेळा सांगितली होती. म्हणजे जवळजवळ 1760 वेळा मला गोष्ट सांगितली. म्हणजे मी कुठलाही हट्ट केला, काही मागितलं की श्रावणबाळची गोष्ट सांगायची. म्हणजे बाबा मला हे घेता का, तुला आठवत ना श्रावणबाळ, बाबा ते घ्या ना श्रावणबाळ, हे देता का श्रावणबाळ. म्हणजे सतत श्रावणबाळ. म्हणजे मला आठवतं मी 6-7 वर्षाचा असेल, मला ना कंटाळा आला, श्रावणबाळ ऐकून कंटाळा आला. मग वन फाईन मॉर्निंग मी त्यांना म्हटलं, असंच मी काहीतरी हट्ट केला. वडील म्हणाले श्रावणबाळ. मी म्हटलं नाही बाबा, मला एक सांगा, श्रावणबाळाचे आई वडील आंधळे होते की नाही, तुम्ही आंधळे आहात का. तिथेच वडिलांनी डिक्लेअर केलं, जगजाहीर केलं की हा मुलगा जरा वाह्यात आहे किंवा पुढे दिवे पाजळणार आहे, असं तिथे डिक्लेअर केलं. नाही पण जोक सपाट म्हणजे खरं सांगू का, की आई वडील मुलांवर जे प्रेम करतात ना, ते अशी भरभरून प्रेम करतात. म्हणजे कृतीतून दिसतं त्यांचं प्रेम. म्हणजे आईचं प्रेम वेगळं असतं, बाबांचं प्रेम वेगळं असतं. आई प्रेमही करते आणि मुलांच्या चुका पाठीशी सुद्धा घालते. बाबा तसं करत नाहीत. बाबा एकतर्फी प्रेम करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की आई वडिलांचं प्रेम हे एकतर्फी असते. म्हणजे मुलांनी असं ठरवलं की बाबा आपण सुद्धा आई वडिलांसारखंच आई वडिलांवर प्रेम करावं, तर ते जमेलच असं नाही बरं का. त्यांच्या कृतीतून करतात, ते कृतीतून प्रेम करत असतात, पण ते जे मांडणं असतं ना, शब्दात मांडणं असतं ना, ते मुलांना जमत नाही. पण खरं सांगू का, माझा एक असा मित्र आहे, म्हणजे माझ्या या विधानाला छेद देणारा असा एक मित्र माझ्या इथे आलेला आहे. आपण त्याचं स्वागत करूया आणि त्याचं काय म्हणणं आहे हेही आपण बघूया. माझा छोटासा मित्र इथे बसलेला आहे, त्याचं नाव आहे रोनक. रोनक, तुझं मनापासून स्वागत. आणि रोनक, तुझी आई आणि तुझे वडील, ओके, हे अशी छोटीशी फॅमिली आज इथे हजर झालेली आहे. आपण राहायला कुठे आहात? मी राहायला वल्लभनगर, पिंपरी, पुण्याजवळ. पहिलं नाव काय म्हणत तुमचं? माझं संजय सूरजमल गांधी. संजय गांधी, रोनक गांधी आणि शर्मिला गांधी. ओके. आणि हा एकुलता एक का? हो, मला एकुलता एक. शेंडेफळ पण तो मोठाही तो, छोटाही तोच. बरं. वहिनी, तुम्ही तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? माझे 16 वर्ष झाली. 16 वर्षाला झाले. तुम्ही मूळच्या कुठल्या? माझं पुण्याच्या माहेर. पुण्याचंच माहेर. आणि तुम्ही? मी प्रॉपर अहमदनगर जिल्ह्यामध्ये, निवज म्हणून गाव आहे, तिथे पूर्वी होतो. आता मी जवळजवळ 25 वर्षापासून पुण्याचं स्थायिक आहे. बरं. आणि काय व्यवसाय काय? मी जनरल मॅनेजर फायनान्स म्हणून पुण्यामध्ये सर्व्हिस करतो. बरं. आणि माझा फटाक्याचा होलसेल बिझनेस पण फक्त तो याच्यावरच असतो. फटाक्यांचा म्हणजे घरच्या घरीच फटाके. तुला दिवाळी, तुला आकाशात जाणारे आवडतात का खाली फुटणारे? बघायला मजा वाटते ना असं सगळं फुटल्यानंतर, असं ते आवाज असतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं. तुमच्या माहेरी कोण कोण आहे? माझ्या माहेरी भाऊ आहे, वहिनी आहे, आई आहे आणि भावाची 2 मुलं. बरं, तुमचं लग्न झालं, 16 वर्ष झाली ना लग्नाला. 16 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही गांधी घराण्यात आलात, म्हणजे गांधींच्या घरात आलात, त्यावेळी तुम्हाला काय काय येत होतं बनवता? खरं सांगायचं, मी यांच्याकडून माहिती काढली ऑलरेडी. पहिल्यापासून आईनी, म्हणजे मी 5वीला असल्यापासून पोळ्या टाकायला सुरुवात केली. आईनी लहानपणापासूनच स्वयंपाकाचे धडे दिलेले आहेत. त्याच्यामुळे येत सगळं होतं. लग्नाच्या आधी थोडंसं घरी बघत होते आईचं, पण करत नव्हते जास्त. थोडंफार आई कुठे गावाला गेली वगैरे तर करत होते, पण लग्नानंतर म्हणजे एकदम मला पूर्ण कॉन्फिडन्स होता स्वतःविषयी, स्वयंपाकात कधी अडणार नाही. अच्छा, मग आता तुम्ही दोघे एक पदार्थ बनवणार. तू कसं काय बनवणार पदार्थ मला कळलं नाही. मी स्क्रॅम्बल व्हेज सँडविच बनवणार आहे. मी दरवेळेस म्हणजे मॉम बनवत असते, पण मी आज विचार केला की चला मीच काहीतरी इनिशिएटिव्ह घेतो आणि पदार्थ दाखवतो. बर, क्या बात है. आज तुझ्या हातचं आम्ही खायचंय. तुझ्या हातचं तुझे आई बाबा सुद्धा खाणार आणि ऍडिशन मला सुद्धा लॉटरी लागलेली आहे. ओके. तुम्ही काय बनवणार आहात? ग्रीन कूलर सूप. ग्रीन कूलर सूप. पहिल्यांदा कोण बनवणार? तुम्ही बनवणार? चला जाऊया. रौनक आणि रौनकची आई दोघेही आपल्या किचनमध्ये आलेले. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत. ओके, मला आपण पहिल्यांदा काय बनवणार तुम्ही म्हणालात? ग्रीन कूलर सूप. ग्रीन कूलर सूप हे कुठे सुचलं तुम्हाला? माझा असं होतं की काहीतरी पौष्टिक पाहिजे द्यायला आणि तोचपणा नको होता. बरोबर. आणि जरा ग्रीन कूलर म्हणल्यावर जरा भाज्या वगैरे घेऊन जरा ग्रीन कलर येईल आणि टेस्टी पण झालं पाहिजे, असं करून मग हे सुचली आहे. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? नारळाचं दूध आहे, ओके, ढोबळी मिरचीचे तुकडे, काकडीचे काप, पालकाची पाने, तमालपत्रे, काळी मिरी पावडर, लिंबू, मीठ, साखर, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि जिरा पावडर.
ओके, साहित्य बघितलेलं आपण. आता जाऊया कृतीकडे. काय काय कृती काय, मला हे आपण इथे पाणी का तापत ठेवलंय? हे तिन्ही भाज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आणि तमालपत्र पण टाकायचं त्याच्यामध्ये. अच्छा, मग घालू? हो. पण हे कॉम्बिनेशन आपलं दुसरं काही करू शकतो आपण, नाही का? हो, पण हे मी कसं केलंय, आता भाद्रपदाचं ऊन असतं कडक, तर त्याच्यात जरा थोडंसं थंडावा पण पाहिजे थोडासा शरीराला. भाद्रपदातलं ऊन जरा कडक असतं त्याच्यामुळं जरा असं कूल वाटतं. हा, थोडंसं कूल वाटेल. आणि सूप आपण शक्यतो गरम पितो, पण हे जरा थोडंसं थंड वेगळं जरा. हे सगळं आता उकळून घ्यायचं आपल्याला. उकळून घेतल्यानंतर काय करायचं? मिक्सर मधनं त्याची प्युरी करायची. ओके, आम्ही काय करतो, हे सगळं जरा व्यवस्थित उकळून घेतो, त्यानंतर मिक्सर मधून प्युरी करून घेतो. आता आम्ही छोटीशी सुट्टी घेतली होती, ती याच्यासाठी घेतली होती की आम्ही थोडंसं ते आपण काय काय उकळवलं होते, पालक, ढोबळी मिरची आणि काकडी. हा, हे आम्ही उकळून घेतलं, मग मिक्सर मधून काढलं आणि आता त्याची प्युरी तयार झालेली आहे. आता पुढे काय करायचं असं मी तुम्हाला विचारणार होतोच, पण तत्पूर्वी मला पाहिजे होतं की रोनक, जसे आई बाबा तुला रागवतात बरोबर, तसं तुला कधी आई वडिलांचा राग येतो का रे? शी बाबा हे काय असं सारखं येतं कधी येतो? की काही म्हणजे चुकीचं घडत असलं, म्हणजे चुकीचं म्हणण्यापेक्षा म्हणजे काही तुझा हट्ट पुरवला गेला नाही तर? ते म्हणण्यापेक्षा एक दुसरं म्हणजे की दोघांचे समज वाद चालले, त्याच्यामध्ये कोणाचं चुकतंय म्हणजे ते समजावण्याचं काम मी करतो. मीडिएटर, क्या बात है. म्हणजे समजा आई बाबांचं काही मतभेद झाले, भांडण झालं तर मी समजवायचं. थांबा, तुम्ही वेट, काय चाललंय तुमचं असं वगैरे करून तू असं थांबवतो आणि मग तू समजूत घालतोस. चला, आता हे बघितलेले आपण, प्युरी आपली रेडी झालेली आहे. आता आपण काय करायचं? त्याच्यामध्ये नारळाचं दूध थोडंसं ऍड करायचं. साधारण 1 ते 1.5 कप. 1 ते 1.5 कप. ओके. तर याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी, 1 पाव चमचा साधारण. आणि ज्यांना जर तिखट जास्त हवं असेल तर जास्त घालायची थोडी. ओके. 1 पाव चमचा जिरे पावडर, थोडंसं मीठ, साखर. ठंडा कूल करते का हे? आणि हे लसूण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट. ओके, म्हणजे व्हरायटी आहे त्याची, टेस्ट म्हणजे व्हरायटी आहे. गोडसर सुद्धा आहे, तिखट सुद्धा आहे, थोडंसं आंबट सुद्धा आहे आणि लिंबू आहे. हे कसं लागेल याच्याबद्दल मला जरा उत्सुकता आहे बरं का, कारण आपण सगळेच त्यात घातलेले आहेत टेस्ट. हे मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं झालंय ना? हो, झाले. आता हे फक्त फ्रीज मध्ये ठेवलं की आपलं काम झालं. पण मला सांगा, हे आपलं किती दिवस टिकतं हो साधारण? हे 2 दिवस तर टिकेल साधारण. फ्रीज मध्ये ठेवलं तरी 2 दिवस टिकेल? 2-3 दिवस सहज टिकते. हा, त्याच्यावर टिकणार म्हणजे तुम्ही ठेवून पुढच्या आठवड्यात खाते वगैरे चालणार नाही, 2-3 दिवसात संपवायला लागेल, कळलं का? पण तुम्हाला ते त्याच्या आधी लिहून संपवायला लागेल. काय? साहित्य आणि कृती लिहून द्या. साहित्य आणि कृती. ग्रीन कूलर सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नारळाचं दूध, भोपळी मिरचीचे तुकडे, काकडीचे तुकडे, पालकाची पानं, तमालपत्र, काळी मिरी पूड, लिंबू, मीठ, साखर, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि जिरेपूड. कृती: प्रथम भोपळी मिरचीचे तुकडे, काकडी आणि पालकाची पानं ह्या भाज्या वाफवून त्याचा प्युरे करून घ्यावा. या मिश्रणामध्ये नारळाचं दूध, मिरपूड, जिरेपूड, साखर, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण ढवळून घ्यावं आणि थंड करून ग्रीन कूलर सूप सर्व्ह करावं.